मतदारसंघामध्ये पायाभूत सुविधांचा आपण दृष्टिकोन करतो. चांगल्या प्रकारे कुठेतरी मतदारसंघ विकासाच्या दृष्टिकोनातून 7% पाहायला मिळतं. काय मी जेव्हा प्रचाराला त्या मतदारसंघात फिरत होतो, मी आमदार नव्हतो, पण एवढंच लोकांना सांगत होतो की आपल्याला बराच बॅकलॉग आपल्याला या मतदारसंघात होता. मागच्या 10 वर्षामध्ये जे प्रयत्न व्हायला पाहिजे होते ते झाले नाहीत. जो एक मेसेज मंत्रालयाला विधान भवनामध्ये जायला पाहिजे की 288 पैकी कुडाळ मालवण पण एक मतदारसंघ आहे, हे विसरू नका, हे सांगायचं असतं, हे तिथे दाखवून द्यायचं असतं. असे काही प्रयोग किंवा प्रकार झाले नाहीत, प्रयत्न झाले नाही. तर मी ज्या गोष्टी आयडेंटिफाय केल्या की मतदारसंघामध्ये काम करायचंय म्हणजे नेमकं काय करायचंय, कुठल्या दिशेने आपल्याला विकासाचा अजेंडा राबवायचा आहे, तर हे जे काही 10-15 प्रकल्प आहेत ह्याला चालना देण्यासाठी, त्याच्यातून मग रोजगार उभे राहू शकतात, त्याच्यातून पायाभूत सुविधा उभे राहू शकतात, पाणी कुठे पाण्याची अडचण असेल, कुठे रस्त्याची अडचण असेल, या सगळ्या गोष्टी मी निवडणुकीच्या अगोदर आयडेंटिफाय केल्या. त्याचा फॉलोअप सुरू केला, मंत्रालयात सुरू केला, विधिमंडळात तर मी स्वतः मांडले हे सगळे विषय. त्याच्यातला असा एकही विषय नाही जो मी विधिमंडळात मांडला नाही. हा सगळा विषय विधिमंडळात मांडलेले विषय. मग तो आकारी पडचा विषय असेल, वनसंज्ञा असेल, महामार्गाचा विषय असेल, ड्रग प्रॉब्लेम असेल, बनावटी दारूचा विषय, हे सगळे विषय, गोहत्येचा विषय, सगळे विषय मतदारसंघाचे मी आणि माझा 90% जो सभागृहामध्ये सहभाग राहिला माझ्या डिस्कशन, हा माझा मतदारसंघ केंद्रबिंदू आहे. 90% जी चर्चा केली ती मी माझ्या मतदारसंघाबद्दल केली. जर मी इथेच रिझल्ट देऊ शकलो नाही तर मी इतर काय बोलणार आहे, हे विचार घेऊन मला मतदारसंघाला 21व्या शतकातला मतदारसंघ हा भाग दिसावा, याच्यासाठी माझे प्रयत्न आहेत. हे जे डेफिसिट आहे, जे शहरामध्ये आहे आणि आपल्या ग्रामीण भागामध्ये, ते कमीत कमी कसं करता येईल याच्यासाठी माझे प्रयत्न आहेत. लवकरात लवकर ते प्रयत्न यशस्वी करण्यासाठी आमची मेहनत चालू आहे. महायुती सरकार आम्हाला योग्य ती मदत करते. जेव्हा जेव्हा मी पैसे मागितले सरकारकडे, मला महायुती सरकारच्या सगळ्या नेत्यांनी मला पैसे दिलेले आहेत. म्हणून असंच त्यांचं माझ्यावरती आणि या मतदारसंघावरती लक्ष असावं याच्यासाठी माझे प्रयत्न सुरू आहेत.